तब्बल 144 वर्षानंतर आलेल्या महाकुंभाची अनुभूती ज्याला घेता आलेली नाही अशा मुंबईकरांसाठी आता एक सुवर्ण संधी आहे। ती म्हणजे मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये या महाकुंभाचा अनुभव आपल्याला घेता येणार आहे। मी सध्या आहे कांदिवलीच्या इच्छापूर्ती गणेश सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळाच्या प्रांगणामध्ये आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी या माघी गणेशोत्सव अतिशय धूमधडाक्यात साजरा होत असताना या ठिकाणी यंदाच्या वर्षी जो प्रयागराज या ठिकाणी जो महाकुंभ होतो आहे तिथून हे पवित्र जल जे आहे ते या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। या त्रिवेणी संगमावरून आणलेले हे जल जे आहे त्याचा या ठिकाणी महाकुंभ जो आहे ते तयार करण्यात आलेले हे जलचं वाटप देखील या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि माझ्या मागे जर बघितलं तर हा सगळा परिसर जो आहे तो काशीप्रमाणे तयार करण्यात आलेला आहे। वेगवेगळे जे घाट आहेत मग त्यात मणिकर्णिका घाट असेल, अहिल्याबाई घाट असेल, अस्सी घाट असेल, असे वेगवेगळे घाट या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण माझ्या मागे बघितलं तर भव्य असं काशीचं विश्वेश्वराचं हे मंदिर साकारण्यात आलेलं आहे। अमन विधाते प्रसिद्ध कला दिग्दर्शक अमन विधाते यांनी हा संपूर्ण देखावा जो आहे तो साकारलेला आहे। भव्य दिव्य देखाव्यासह या ठिकाणी गंगा आरतीचं आयोजन देखील करण्यात आलेलं होतं। विविध सामाजिक उपक्रम आहेत आणि महाकुंभ हा या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न जो आहे ते मंडळाने केलेला आहे। एकूण आपण जर बघितलं तर आतमधला गाभारा देखील अतिशय रेखीव पद्धतीने अमन विधाते यांनी हा साकारलेला आहे। मूर्तिकार रतन आंबेडकर यांच्या कलाकुसरीतून साकारलेली गणपती बाप्पाची ही भव्य दिव्य आणि आकर्षक अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आहे। संपूर्ण देखावा जर बघितला तर या ठिकाणी आपल्याला काशी विश्वेश्वराच्या दर्शनाबरोबरच या महाकुंभाची अनुभूती देखील पाहायला मिळते आहे। माझ्याबरोबर या मंडळाचे अध्यक्ष समाजसेवक शेखरजी आहेत। शेखरजी, 144 वर्षांनी आलेला आहे महाकुंभ, कशा प्रकारे लोकांना या ठिकाणी तुम्ही त्याची अनुभूती देत आहे? सर्वप्रथम मी तुमचे सर्व एबी माझे आभार व्यक्त करतो की माघी गणेशोत्सव हे सगळ्या ठिकाणी साजरे होत तर असतात, पण यावेळी आम्ही जे प्रयागराजला जे महाकुंभ 144 वर्षांनी जे आलंय तिथपर्यंत विभागातील नागरिक काही पोचले, काही पोचू शकत नाहीत, काही अडचणी असू शकतात कारण प्रवास हा लांबचा आहे। तर आम्ही ठरवलं की यावेळी माघी गणेशोत्सवाला दर्शनाला जेव्हा विभागातील नागरिक येतील, गणेश भक्त येतील, तर त्यांना आम्ही तिथे स्वतः गेलो प्रयागराजला महाकुंभावरती त्रिवेणी संगमाच्या इथे आणि आम्ही तिथून जल जवळजवळ 150-200 लिटर आम्ही तिथून जल घेऊन आलो। प्रत्येकजण म्हणजे जवळजवळ 20-25 मुलं गेलेली, प्रत्येकाने 5 ते 10 लिटर असं घेऊन आले, जेणेकरून आपण जेव्हा नागरिक इथे जे गणेश भक्त दर्शनाला येतील तर त्यांना त्या निमित्ताने आपण जेवढे गणेश भक्त आहेत त्यांना आपण त्या निमित्ताने प्रसाद म्हणून ते आपण जलाची एक बॉटल आहे ती आपण त्या सर्व गणेश भक्तांना देतो आहोत। आणि अमन विधातेंचं दरवर्षी या ठिकाणी असं भव्य दिव्य आपल्याला काही ना काहीतरी पाहायला मिळत आहे। यंदा काशी विश्वेश्वर साकारलेलं आहे। अमन दादांचे तर आभार मानावे तेवढे कमीच आहेत, कारण आज जो सेटअप जो लागला आहे तो अमन दादा विधाते यांच्या संकल्पनेतून लागला आहे। आणि ते दरवेळी म्हणजे गेल्या वेळी आम्ही जसं राम मंदिरचं जसं उद्घाटन झालं तसं त्यावेळी आपण इथे राम मंदिरची उभारणी केली होती। आता प्रयागराजला एवढा मोठा महाकुंभ मेळा चालू आहे तर त्या थीमवरती आपण काशी विश्वनाथाचं मंदिर इथे आपण उभारलं आहे। त्याचबरोबर आपण सगळे काशीला जेवढे घाट आहेत त्या घाटाचं आपण प्रदर्शन केलं आहे। प्लस आपण गंगा आरतीचं पण आयोजन केलं होतं। गंगा आरतीला पण खूप प्रचंड गर्दी होती आणि गेल्या वेळीपेक्षा म्हणजे यावेळी नागरिकांचा एवढा रिस्पॉन्स आहे की ते बघून आम्हाला खूप बरं वाटतं की आम्ही जी संकल्पना जी मांडली आहे ती लोकांपर्यंत पोहोचली आहे। शेखरजी, याचबरोबर मंडळ या निमित्ताने सामाजिक कार्य देखील करत असतं, कशा प्रकारे सामाजिक कार्य यावेळी हाती घेतलेत? यावेळी म्हणजे गणेश उत्सव तर सगळेच साजरे करत असतात, पण आगमन सोहळा आणि विसर्जन सोहळा हा सगळीकडे भव्य असतो, पण आम्ही जास्त फोकस केलं की समाजाचं एक देणं म्हणून आपण एक विभागामध्ये उत्सवाबरोबर एक सामाजिक कार्य म्हणजे ह्यावेळी आम्ही एक नवीन संकल्पना ठेवली आहे की जे अनाथ आश्रमाची मुलं आहेत जी एरोलीला आहेत त्या सगळ्या मुलांना आम्ही इथे आणलं, त्यांच्याकडून आपण आरती करून घेतली, त्यासोबत त्यांना आर्थिक मदत केली, त्यांना जे शाळेत शिक्षण आहे त्याची मदत केली, प्लस ते सगळ्यांना त्यांना इथे फिरवलं। त्याचबरोबर आम्ही ह्यावेळी एक नवीन उपक्रम केला पर्यावरणाचा की आम्ही एक छोटी रोपटं ही विभागातील नागरिकांना जे गणेश भक्त असतील, जे इच्छुक असतील, ज्यांना जे पर्यावरणाबद्दल खूप मानसिकता त्यांची चांगली असेल अशांना आम्ही एक रोपटं देतोय। ते रोपटं त्यांनी ते घरी घेऊन जावं आणि ते रोपटं थोडीशी त्याची वाढ झाली तर 1 वर्षाने आम्ही ते रोपटं घेऊन आम्ही विक्रमगड या परिसरात जाऊन आदिवासी पाड्यात आम्ही जाऊन ती झाडं तिथे मोठी लागवड करणार आहे, जेणेकरून ती रोपटं पण सगळी फळांची, चिकूचं झाड असेल, पेरूचं असेल, आंब्याचं असेल, जेणेकरून तिकडे विभागातील त्या आदिवासी पाड्यातील नागरिकांना त्याचा फायदा होऊ शकतो। आपण खरं तर शेखरजींनी या सगळ्या स्थितीमध्ये या
इतका मोठ्या देखाव्याबरोबर जी सामाजिक कार्यमंडळ करतायत त्याची देखील माहिती दिलेली आहे. खऱ्या अर्थाने ज्यांना प्रयागराज या ठिकाणी जाता आलेलं नाही, महाकुंभाची अनुभूती घेता आलेली नाही, अशा प्रकारे शेकडो नागरिक जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी त्रिवेणी संगमावरून आणलेलं जे जल आहे ते घेऊन या ठिकाणी महाकुंभाला ज्यांना जाता आलेलं नाही असे भाविक या जलाचा देखील या ठिकाणी लाभ घेत आहेत आणि या इच्छापूर्ती गणेशासमोर जे आहे ते नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन प्रशांत मानेचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.